Yeah. So Indian Accounting Standard 38 intangible assets. आता आपण प्रॉपर्टी प्लांट इक्विपमेंट बघितलं. त्याच्यामध्ये वी आर डिलिंग अबाउट फिक्स्ड assets which are tangible. आता वी आर टॉकिंग अबाउट intangible assets. सो पहिलं तर आपण बघूया की व्हॉट आर द इंटँजिबल assets. सेकंडली हाऊ दे आर टू बी अकाउंटेड आणि वेन दे आर टू बी रेकग्नाइज्ड. ह्याच्यावर हा पूर्ण स्टँडर्ड आहे. सो हा पण एक लाईट स्टँडर्ड आहे आणि एकदम लाईट वे मध्येच आपण हा अंडरस्टँड करूया. ऍट द सेम टाइम आपण टँजिबलचं बघितलंय, आता इंटँजिबलचं बघूया. सो कनेक्टेड पण. सो प्रॉपर्टी प्लांट इक्विपमेंट जे आपण केलं त्याच्यामध्ये असं काही मार्किंग वगैरे असं काही नव्हतं. फक्त क्वेश्चन्स करायचे आणि ते पण आपण कसे केले, मी खालून चालू केले. 12th पासून वर गेलो आणि मग 13th आज आपण केलं आणि ते एक्झाम्पल एक केलं. लक्षात ठेवा. सो या स्टँडर्ड मध्ये थोडं थोडं आपल्याला मार्किंग करायला लागेल. विल कम टू डेफिनेशन्स डायरेक्टली. पहिला वर्ड आहे अमॉर्टायझेशन. बेसिकली another word for depreciation. So intangible assets are not depreciated, they are amortized over their life. आता प्रत्येक इंटँजिबल assets एक लाईफ असते. सो त्या ओव्हर दॅट पिरियड ऑफ लाईफ विल amortize. So kind of depreciate only. So at the end of its life, the value will be 0. Asset काय असतं? इंटँजिबल म्हणायच्या आधी पहिलं तर ऍसेट काय असतं? Asset is a resource of the entity as a result of a past event. Because of some contract, they have got a right or they purchase something. It is a resource controlled by the entity. So asset is a resource controlled by entity as a result of past event and from which future economic benefits are expected to flow. They'll get benefits from that. Asset is controlled by an entity as a result of past events and from which future economic benefits are expected to flow to the entity. So they'll get benefits by using the asset. So intangible asset as just example like patent. त्यांच्याकडे एक patent आहे. जसं Apple, Samsung, they have their patents so that nobody can copy their software or their technology. So obviously because they use that patent, they are generating so much benefit for the company. त्यांच्या products मध्ये तो patent use होतो, technology use होते. So obviously that generates income for them. So that is an asset for them. Plus it is intangible. Carrying amount म्हणजे बुक्स मध्ये तुमच्या बॅलन्स शीट व्हॅल्यू काय राहिली assetची आफ्टर amortizing subject to depreciation. नंतर आपली आपण म्हणतो ना की प्रॉपर्टी प्लांट इक्विपमेंट मायनस द डेप्रिसिएशन. तसंच इंटँजिबल ऍसेट जी काय व्हॅल्यू आहे मायनस द अमॉर्टायझेशन फॉर दॅट इयर. अँड ऑल्सो समटाइम्स इम्पेअरमेंट. कधी कधी इम्पेअरमेंट म्हणून एक एक्सपेन्स टाइप मायनस करतात. इम्पेअरमेंट इज बेसिकली द लॉस ऑफ व्हॅल्यू. कधी कधी व्हॅल्यू ऑफ द ऍसेट रिड्युसेस सबस्टॅन्शियली बिकॉज ऑफ सम एक्सटर्नल कंडिशन्स. सो आपण मध्ये रिड्यूस करतो. जसं की माझ्याकडे एक टेक्नॉलॉजीचा पेटंट आहे पण आता टेक्नॉलॉजी बदलली आणि माझं आउटडेट झालं तर इम्पेअर. आय विल माय ऍसेट्स विल गेट इम्पेअर्ड बिकॉज आता माझ्या पेटंटला काय व्हॅल्यू नाही राहणार जास्त. सो मग आय रेकग्नाइज द लॉस ऑफ दॅट व्हॅल्यू. सो आय कॅनॉट बी लाईक नाही माझ्या टेक्नॉलॉजीला मी एवढे खर्च केला टेक्नॉलॉजीसाठी सो आय विल रेकग्नाइज दॅट. नो बट व्हॅल्यू नाही मार्केटमध्ये, इम्पेअरमेंट झालंय. सो यू हॅव टू रेकग्नाइज द इम्पेअरमेंट ऑल्सो. एक वेगळा स्टँडर्ड आहे इम्पेअरमेंट म्हणून, पण इम्पेअरमेंट साठी इफेक्ट द्यायला लागतो. काइंड ऑफ रिव्हॅल्युएशन यू कॅन से. Cost is the amount of cash or cash equivalents paid or the fair value of the other consideration given. काल आपण बघितलं fair value of the consideration given to acquire asset. काल आपण लँड देऊन काहीतरी घेतलेलं, समथिंग वी बॉट, आठवत नाही काय होतं, पण आपण एक्सचेंज केलं. सम एअरक्राफ्ट आहे, एअरक्राफ्ट वी बॉट बाय गिव्हिंग लँड और समथिंग. सो cost is the amount of cash. So whatever we paid in cash or cash equivalent, so cash or bank,
or the fair value of something we exchanged, given to acquire the asset at the time of its acquisition or construction. Depreciable amount is the cost of an asset or other amount substituted for cost less its residual value. बेसिकली डेप्रिशिएबल अमाउंट म्हणजे काय, आपण कधी पण डेप्रिशिएट जेव्हा करतो ऍसेट, कॉस्ट लेस द व्हॅल्यू, जी अमाऊंट येते कॉस्ट लेस रेसिडुअल व्हॅल्यू, दॅट इज अ डेप्रिशिएबल अमाऊंट, ती आपण डेप्रिशिएट करतो. बरोबर, आपण अख्खी कॉस्ट कधी कधी डेप्रिशिएट करत नाही, आपण मायनस द सॅल्वेज व्हॅल्यू किंवा रेसिडुअल व्हॅल्यू घेतो आणि मग डेप्रिशिएट करतो. दॅट इज डेप्रिशिएबल अमाऊंट डिवाइड बाय द लाईफ. डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट हा एक इम्पॉर्टंट भाग आहे इकडे. आता डेव्हलपमेंट म्हणजे काय की सपोज वी आर अ कंपनी आणि आम्ही ठरवलं की आम्ही एक सॉफ्टवेअर बनवणार आहे. सॉफ्टवेअर, द सॉफ्टवेअर इज ऑल्सो लाईक अ इंटँजिबल ऍसेट. सो आम्ही एक सॉफ्टवेअर बनवायचा प्रयत्न केला, समथिंग लाईक ऍप. आजकाल ते ऍपचं क्रेज आहे, तर ऍप बनवायचं आम्ही प्रयत्न करतोय. सो वी आर पहिला रिसर्च केला की पहिलं तर काय मार्केटमध्ये आहे, किती ऍप्स आहेत, म्हणजे आम्ही जे बनवणार ऍप त्याचं किती ऍप्स आहेत, मग कॉम्पिटिशन कोण आहे, काय डिमांड आहे, लोकांना काय हवंय, व्हॉट आर द फीचर्स वी शुड हॅव, सगळं रिसर्च केला. आता रिसर्च कॉस्ट तर एक्सपेन्स असते, रिसर्च कॉस्ट इज नॉट अ ऍसेट. ओके, ते एक्सपेन्स करायचं. मग आपण डेव्हलपमेंट चालू केलं की आपल्याला आयडिया आली की ओके असा टाईपचं काहीतरी आपल्याला ऍप बनवायचं. तर वी स्टार्टेड द डेव्हलपमेंट, म्हणजे काहीतरी बनवायचा प्रयत्न करायला लागलो, ते पण एक्सपेन्स करायचं. फायनली वी रीच अ पॉइंट, त्याला फर्स्ट सायकल, सेकंड सायकल, थर्ड सायकल वगैरे काही गेलो आपण डेव्हलपमेंटमध्ये, आणि फायनली वी रीच अ स्टेज की जिकडे काहीतरी एक प्रोटोटाईप वगैरे बनला. प्रोटोटाईप म्हणजे फायनल ऍप नाही बनत, एक प्रोटोटाईप म्हणजे की हा ओके असं ऍप आपल्याला बनवायचं, काहीतरी बनलं, सम ऍप वॉज डेव्हलप्ड विच इज मीटिंग रेकग्निशन क्रायटेरिया, म्हणजे की काहीतरी प्रोटोटाईप बाहेर आला की ओके सम डिझाईन वॉज रेडी. सो आता आपल्याला कळलं ओके ह्याच्यावर आता बिल्ड करायचंय. आता हे ऍप बेसिक स्ट्रक्चर बनलेलं आहे, आता ह्याच्यावर आपण पुढे बिल्ड करत जाऊ. मग ते बेसिक तर प्रोटोटाईप बनलेलं आहे, आता हे पुढे करू. सेम फॉर अ प्रोडक्ट और एनी कंपोनंट विच इज युज्ड इन प्रोडक्शन. असंच ते डेव्हलप करतात की इफ दे वॉन्ट टू चेंज द डिझाईन ऑफ देअर प्रोडक्ट, ते पण असंच करतात. फायनली दे रीच अ फायनल डिझाईन की ओके दिस इज द डिझाईन, आता ह्याच्यावर आपण आता प्रोडक्ट बनवू. जसं कारच्या केस मध्ये, बाईकच्या केसमध्ये वगैरे, दे हॅव टू डू डेव्हलपमेंट. सो वन्स एक प्रोटोटाईप बनला, प्रोटोटाईप रेडी झाला, त्याच्यानंतरची जी काय डेव्हलपमेंट कॉस्ट आहे ती आपण कॅपिटलाइज करतो ऍज अ इंटँजिबल ऍसेट. त्याच्या आधीच सगळं एक्सपेन्स. जर काय प्रोडक्ट बनलाच नाही डेव्हलपमेंट मधून, काय आलंच नाही, सगळं एक्सपेन्स. सो डेव्हलपमेंट कॉस्ट जी आहे ऑफ दॅट प्रोडक्ट और सॉफ्टवेअर और व्हॉटएव्हर, वन्स इट मीट्स रेकग्निशन क्रायटेरिया की ओके काहीतरी बनलं, आता ह्याच्यावर आपण डेव्हलप करू, त्याच्यानंतर आपण स्टार्ट करतो कॅपिटलाइज करायला. त्याच्या आधीचं सगळे एक्सपेन्स. इव्हन रिसर्च इज ऑल्सो एक्सपेन्स. सो डेव्हलपमेंटचा अर्थ असा आहे, सो असं नाही की रेकग्निशन क्रायटेरिया आल्यानंतरच पुढे डेव्हलपमेंट होतं, असं नाही. डेव्हलपमेंट पूर्ण फेज आहे, पण कॅपिटलाइज आपण करतो फ्रॉम द डेट इट्स मीट्स सम क्रायटेरिया, की काहीतरी निघाल त्यातून, वी हॅव रीच समथिंग, आता ह्याच्यावर आपण डेव्हलप करू. सो द डेव्हलपमेंट इज द ऍप्लिकेशन ऑफ रिसर्च फाइंडिंग्स. सो आपण ऑब्व्हियसली रिसर्च केलाय आणि आता ते वापरतोय टू डेव्हलप समथिंग or other knowledge to plan or design for the production of a new or substantially improved materials. So we are maybe trying to develop better materials for our product. Devices, we are making some better device to be used in the factory. We are developing better products, we are developing better process. काय काय लोक प्रोसेस इम्प्रूव्ह करतात त्यांची. They are developing a new system to be used, maybe a software system. Services before the start of commercial production or use, before they are actually used. So we are developing that. That is development. So anything that where we apply research and our findings and knowledge to create something new, that is development. Entity specific value म्हणजे बेसिकली एंटिटीच्या बुक्स मध्ये सपोज एक ऍसेट आहे, ओके,
सो ऍसेटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण बघतो की त्याच्याकडनं किती कॅश फ्लो येणार आहेत, एंटिटीला किती गेन होणार आहे त्या ऍसेट मधून, त्याची प्रेझेंट व्हॅल्यू प्लस डिस्पोज जेव्हा करू तेव्हा काय व्हॅल्यू येईल त्याची पण प्रेझेंट व्हॅल्यू. बेसिकली ऑल द कॅश फ्लोज दॅट द एंटिटी विल रिसीव्ह over the life of the asset discounted at today's value. That is entity specific. Or it can be total outflow for the entity at today's value. That the total liability that the entity incurs is going to incur to settle a liability. The total cost that the entity is going to incur to settle a liability. So it can be from an entity specific value म्हणजे एंटिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किती टोटल इन्फ्लो होणार आहे, और एंटिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू किती टोटल आउटफ्लो होणार आहे. फेअर व्हॅल्यू म्हणजे मार्केट प्राइस. मार्केटमध्ये जर तुम्ही बिटवीन अनरिलेटेड पार्टीज जर ट्रान्झॅक्शन झालं तर काय प्राइसला होईल. सो द प्राइस दॅट वुड बी रिसिव्ड टू सेल अन ऍसेट और पेड टू ट्रान्सफर अ लायबिलिटी. ऍसेट म्हटलं की लायबिलिटी पण आली. सो असं नाही की फक्त ऍसेट लायबिलिटी, जसं प्रॉफिट लॉस तसं दोन्ही असतं. सो ऍसेट ची फेअर व्हॅल्यू असते, लायबिलिटीची फेअर व्हॅल्यू असते इन अ ऑर्डरली ट्रान्झॅक्शन बिटवीन मार्केट पार्टिसिपंट्स ऍट द मेजरमेंट डेट. इम्पेअरमेंट लॉस, जेव्हा तुमच्या बुकमध्ये जी व्हॅल्यू आहे ऍसेटची आणि त्याची ऍक्च्युअल रिकव्हर व्हॅल्यू म्हणजे मार्केट व्हॅल्यू जर विकायला गेला तर ती व्हॅल्यू ही कम्पेअर केली आणि आपल्याला कळलं की आपली जी कॅरिंग अमाऊंट आहे बुक्समध्ये ती खूप जास्त आहे आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू काहीच नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल बुक्समध्ये मी माझं पेटंटची व्हॅल्यू ठेवली आहे 10 लाख, पण मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू हार्डली 2 लाख आहे. तर मग इम्पेअरमेंट लॉस 8 लाख इम्पेअरमेंट. इंटँजिबल ऍसेट इज अन आयडेंटिफायबल नॉन मॉनिटरी ऍसेट विदाउट फिजिकल सबस्टन्स. एक तर विदाउट फिजिकल सबस्टन्स आणि नॉन मॉनिटरी. मॉनिटरी म्हणजे बेसिकली काइंड ऑफ करंट ऍसेट्स विच कॅन बी कन्वर्टेड टू कॅश क्विकली. डेटर, स्टॉक, these are monetary assets, cash. So monetary assets are money held and assets to be received in fixed or determinable amounts of money. Research, original and planned investigation undertaken with the prospect of gaining new scientific or technical knowledge and understanding. Research, प्रत्येक company today has a R&D department, research and development department, because they know if they come up with new products तरच they will stay ahead of the game. कालच मी TVS म्हणून कंपनी आहे, टीव्हीएस मोटरसायकल्स, त्याचा अॅन्युअल रिपोर्ट वाचत होतो. सो तेव्हा टीव्हीएसने 20 इयर्स त्यांचं काही झालंय, 20 का 18 इयर्स दे हॅव बीन इन द इंडस्ट्री. पण त्या 20 इयर्स मध्ये 20 इयर्स काय 18-28 च्या रेंज मध्ये काहीतरी. सो जितके वर्ष ते होते म्हणजे जास्त वर्ष नाही झाली म्हणजे ऍज कम्पेअर्ड टू अदर कंपनीज. सो या पिरियड मध्ये दे हॅव इन्व्हेस्टेड सो मच ऑन R&D. तर आता पण त्यांच्या ज्या मोटरसायकल्स आहेत ना, दे आर टेक्निकली एकदम ऍडव्हान्स्ड. म्हणजे त्यांच्यामध्ये असे फीचर्स आहेत की ज्या बाकी बाईक्स मध्ये नाहीच आहेत, जे हिरोच्या बाईक्स मध्ये नाही आहेत, बजाजच्या बाईक्स मध्ये नाही आहेत. सो दे हॅव द डिजिटल स्क्रीन. मग आता त्याने एक बाईक लॉन्च केली त्याच्यामध्ये 3 मोड्स वगैरे आहेत, म्हणजे रेन मोड, हा मोड, तो मोड, असे काही मोड्स आहेत. म्हणजे डिजिटली एकदम ऍडव्हान्स केलंय त्याने. परत दे हॅव डेव्हलप्ड अ स्पोर्ट्स बाईक विच इज ऑल्सो अहेड ऑफ टाइम. Plus they are manufacturers of BMW in India. They have partnered with BMW. So BMW च्या मोटरसायकल्स पण तेच बनवतात. सो बेसिकली ह्याच्याने काय कळतं की आज TVS हॅज स्पेंट अ लॉट ऑन इट्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट. त्याच्यामुळे आज त्यांच्या सगळ्या बाईक्स, त्यांचं जे काय त्यांच्याकडे इलेक्ट्रिक स्कूटर पण आता आली आहे. प्लस दे आर इन टू रिक्षाज. सो हे सगळं जे बनवतात त्यांचं ते टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स आहे. त्याच्यामुळे त्यांचा प्रॉडक्ट इज स्टँडिंग आउट. त्याच्यामुळे पीपल आर बाईंग दॅट आणि इंटरनॅशनली पण त्यांना खूप डिमांड आहे. इफ दे हॅड नॉट इन्व्हेस्टेड इन टेक्नॉलॉजी और एनिथिंग तर मग आउटडेट झालं असतं. आता रॉयल एनफिल्डच्या केसमध्ये असं होतं, आयचर मोटर्स वॉज अ टर्न अराउंड केस. 2007-8 पर्यंत आयचर मोटर्सचा शेअर वॉज अराउंड 150-100 च्या रेंज मध्ये फिरत होता. आता 2020 मध्ये इट हॅड रीच 25,000. त्याच्या आधी तो 40,000ला जाऊन आला. बिकॉज इट वॉज अ टर्न अराउंड स्टोरी. आता रिसेंटली स्प्लिट झाला तो, त्यामुळे त्याची व्हॅल्यू 2000च्या आसपास आली आहे. म्हणजे 25,000ला जाऊन त्याने स्प्लिट केला. 10 रुपयाचा शेअर 1 रुपयाचा केला, त्यामुळे ते 25,000ची व्हॅल्यू 2,000 झाली. बट पॉइंट इज की 150चा शेअर हॅड रीच 40,000 ऑलमोस्ट. सो विचार करा, ज्याने इन्व्हेस्ट केले असतील
त्यांनी काय कमवले असतील. ऍट द सेम टाइम वाय सच अ राईज, बिकॉज इट वॉज अ टर्न अराउंड स्टोरी. आयचर मोटर्स, who was a manufacturer of Royal Enfield brand, it was a loss making company, total loss making. So 2007-8 पर्यंत it was loss making. आणि they had their bikes, बुलेट वगैरे एकदम आउटडेटेड झाल्या. ज्या जुन्या ज्या जशा आधी यायच्या 1950s मध्ये तशा टाईपच्याच त्या बाईक्स विकायचे. आणि लोक घ्यायचे पण, जे एकदम एन्थू होते ते घ्यायचे. पण एवढा डिमांड नव्हता जेवढा बाकी बाईक्सला होता, कारण पीपल वॉन्टेड टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स बाईक्स. परत त्यांचं ऍव्हरेज कमी होतं, हेवी होत्या, किक स्टार्ट होतं. सो लोकांना ते नको होतं. परत दे हॅड देअर इश्यूज ऑल दॅट. सो त्याच्यानंतर त्यांचा सीईओ आहे, सीईओ आला सिद्धार्थ लाल म्हणून. तर ही पूर्ण टर्न अराउंड कंपनी. त्याने टेक्नॉलॉजी आणली. पहिलं तर आधी बुलेटच्या बाईक्स हाताने बनवायचे, इट वॉज ऍक्च्युअली हँडमेड. त्याने फुल टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हेस्ट केलं, रिसर्च केला, टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हेस्ट केलं. त्याने अख्खं जे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे ते मशीन मेड केलं. सो आता ज्या बुलेट्स बनतात त्या मशीन मेड आहेत. त्यामुळे आधी जे प्रोडक्शन कमी असायचं आता प्रोडक्शन पण भरपूर झालं. त्याच्यामुळे यू सी सो मेनी बुलेट्स. त्याच्यानंतर त्याने बाईक सगळ्या टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स केल्या. दे स्पेंड लॉट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर भरपूर स्पेंड केलं आणि सगळ्या बाईक्स टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स झाल्या. सो दे हॅव अ सेल्फ स्टार्ट, दे आर लाइटर, टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स्ड आहेत. सो टेक्नॉलॉजी जी काय हवी आहे ती सगळी त्यांच्यात आहे. आजकाल तर ते एबीएस बीबीएस ते पण आलंय. सो कुठे कमी नाहीये. म्हणजे जे बाकी बाईक्स मध्ये ते पण आहे. डिजिटल ते स्पीडोमीटर वगैरे ते सगळं आलंय. लाईट्स पण आता त्याने एकदम लेटेस्ट टाकलेत वगैरे. सो टायर्स, लाईट्स, पार्ट्स. परत दे आर इन टू मर्चंडाईज लाईक जॅकेट, शूज, सगळ्यात ते घुसले. परत दे आर इन टू ट्रक बिझनेस. ट्रक्स मध्ये पण ते होते, ट्रक्स अँड बसेस. आता रिसेंटली ते अक्वायर्ड वॉल्वोचे बसेस, वॉल्वोचं जे ट्रक्सचा सेगमेंट आहे त्याने विकत घेतलं. सो दॅट इज हाऊ दे आर एक्सपांडिंग. आणि आता इफ यू सी वर्ल्ड ओव्हर, द हायेस्ट सोल्ड बाईक इज रॉयल एनफिल्ड टुडे. इट हॅज ओव्हरटेकन हार्ले ऑल्सो, बिकॉज इट इज चीपर ऍज कम्पेअर्ड टू हार्ले. सो असं करत करत त्याने पूर्ण टर्न अराउंड केलं. आणि आज यू सी द ईपीएस ऑफ दॅट कंपनी इज इन 2 digits. इट्स अ व्हेरी हाय ईपीएस. आय थिंक 50-60 ईपीएस आहे. त्याच्या आधी तर जास्त होता, आता पॅन्डेमिक मध्ये कमी झालंय. पण आधी तर मला वाटतं 300 का असं काही ईपीएस होता त्याचा. इट वॉज व्हेरी हाय. दे वर अर्निंग ह्यूज अमाऊंट्स. डिव्हिडंड्स वेअर पेड आणि शेअर प्राइस तर शूट झाली पूर्ण. परत दे हॅड मोनोपोली, की त्यांच्यासारखी बाईक्स कोणी बनवत नाही. सो दे मेड द मोस्ट ऑफ इट. सो टेक्नॉलॉजी रिसर्च डेव्हलपमेंटमुळे अख्खी कंपनी टर्न अराउंड होऊ शकते. आणि इफ यू डोंट यूज दॅट देन यू विल बी आउटडेटेड. मग तुम्हाला बिझनेस बंद करायला लागेल. जशा खूप साऱ्या बिझनेसेस झाल्या बंद. जसं की ती फियाटची एक पद्मिनी म्हणून होती. फियाट प्रीमियर म्हणून एक कंपनी होती. त्याच्या लिस्टेड कंपनी प्रीमियर. त्याच्या या गाड्या सगळ्या होत्या प्रीमियर ऑटो, फियाट आणि ती सगळ्या 118 एनी वगैरे अशा काही गाड्या होत्या. तर आता कुठे ती? बिकॉज दे डिडंट स्पेंड ऑन रिसर्च अँड डेव्हलपमेंट. हिंदुस्तान मोटर्स, मेकर्स ऑफ अँबॅसेडर, त्यांनी स्पेंड नाही केलं रिसर्च डेव्हलपमेंट मध्ये. Whereas Maruti Udyog, which was again an Indian company, which was started by, I guess, Sanjay Gandhi. Sanjay Gandhi had started that. It was his dream project. तर मारुती उद्योग वॉज अ गव्हर्नमेंट कंपनी. मग त्याने सुझुकी बरोबर पार्टनरशिप करत करत गेले ते. आणि सुझुकी वॉज गिव्हिंग देम टेक्नॉलॉजी ट्रान्सफर. त्याच्यामुळे ती कंपनी मारुती एवढी पुढे आली. तो मारुती सुझुकी बरोबर टायअप केल्यामुळे त्याने टेक्नॉलॉजीमध्ये ते ऍडव्हान्स झाले. कारण सुझुकीची सगळी टेक्नॉलॉजी दे वर युझिंग. आता ते आउटडेट झाले, जसं प्रीमियरचं झालं. सो प्रीमियर निघून गेली. प्रीमियर पद्मिनी वगैरे जी होती, जुनी फियाट म्हणाय त्याला, ज्या काळी पेली टॅक्सी आपण म्हणतो, ती पद्मिनी असते, प्रीमियर पद्मिनी. तिकडे पण आता त्या कमी झाल्यात. तिथे मला सँट्रो आणि अशा वापरतात. पण मारुती आज अजूनही आहे. मारुतीच्या आता नवीन नवीन नेक्सा बिक्सा काय काय गाड्या आल्यात. So because technology, otherwise they would have gone out of business. Even Eicher would have gone, but they invested in technology. And today they must have a lot of patents and technology under their name, intangible assets. Plus Royal Enfield, her brand is also their intangible asset. त्याला पण valuation is. Residual value of an intangible asset is the estimated amount
that an entity would currently obtain from disposal of the asset after deducting estimated cost of disposal. Basically residual value की asset dispose करून less any cost of disposal, brokerage, vicarage minus करून जे काय येतं that is residual value. Useful life, the life over which the entity will use the asset, or sometimes it can be in years, sometimes it can be in the फॉर्म ऑफ प्रोडक्शन युनिट्स की ह्याच्यातून मी एवढे युनिट्स प्रोड्यूस करणार आहे. जसं डेप्रिसिएशनच्या केसमध्ये पण असतं की लाईफवर तुम्ही घेऊ शकता किंवा युसेजवर घेऊ शकता की इतके युनिट्स तुम्ही वापरणार आहे, इतके युनिट्स प्रोड्यूस करणार आहे यावर्षी. सो युनिट्सच्या बेसवर पण तुम्ही डेप्रिशिएट करू शकता, अमोर्टाइज करू शकता. आता हे तर झाले डेफिनेशन. सो ऑल दिस डेफिनेशन्स आर इम्पॉर्टंट. ओके, ऑल दिस डेफिनेशन्स आर इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर येतं आयडेंटिफिकेशन ऑफ इंटँजिबल ऍसेट. की आयडेंटिफाय कधी करतो आपण. ओके, त्याच्यासाठी पहिला आपल्याला अंडरस्टँड करायचं व्हॉट इज द मिनिंग ऑफ इंटँजिबल ऍसेट. व्हॉट इज द मिनिंग. सो एकदम बेसिक्स गोष्टीमध्ये जातोय आपण. An intangible asset is an identifiable non-monetary asset without physical substance. It doesn't have any tangible quality. The key components of this definition are identifiability and asset. So first of all, it's a non-monetary asset. Secondly, it is identifiable. It doesn't have any substance. That is an intangible asset. आता याचे काही examples दिलेत. Entities frequently spend resources or incur liabilities on the acquisition, development, maintenance, or enhancement of intangible resources such as scientific or technical knowledge. So काय काय लोक टेक्निकल नो हाव ह्याच्यासाठी पैसे देतात. Design and implementation of new processes or systems. Designs of process. तुमचं स्पेशल डिझाईन आहे. आता प्रत्येक कार कंपनी or motorcycle company, they have their own designs that cannot be copied unless you pay them. Licenses, तुमच्याकडे काही स्पेसिफिक लायसन्सेस आहेत. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मध्ये भरपूर गोष्टी येतात जसं की पेटंट्स, कॉपीराइट्स, याच्यात पण डिझाईन येतं. ट्रेडमार्क्स, मार्केट नॉलेज अँड ट्रेडमार्क्स including brand names and publishing titles. तुमच्याकडे मार्केटचा नॉलेज अख्खा डेटाबेस आहे. ट्रेडमार्क्स, तुमचं ब्रँड नेम, जसं नायकी हा एक ट्रेडमार्क आहे. परत नायकीचा तो सिम्बॉल, दॅट इज ऑल्सो ट्रेडमार्क. सो ब्रँड नेम इज युअर ट्रेडमार्क. नोबडी कॅन कॉपी दॅट. दॅट इज ऑल्सो युअर काय म्हणतात ते इंटँजिबल ऍसेट. आता किंगफिशर एअरलाइन्सच्या केसमध्ये अशी गंमत झाली की किंगफिशर हा ब्रँड ला व्हॅल्यू खूप होती आणि विजय माल्या हॅड सीन टू इट की फ्रॉम द बिगिनिंग त्याने भरपूर त्याचं ब्रँडिंग केलं. किंगफिशर, किंगफिशर, किंग ऑफ गुड टाइम्स वगैरे असं करत करत त्याने खूप ऍड्स आणि हे केलं. सो किंगफिशर वॉज अ हाऊस होल्ड नेम. म्हणजे ऍड्स यायच्या, मग किंगफिशर कॅलेंडर, मग किंगफिशर हे, किंगफिशर ते. सो एव्हरीवन न्यू अबाउट किंगफिशर. छोट्या छोट्या मुलांनाही माहिती होतं. सो त्याचं ब्रँड व्हॅल्युएशन वॉज समथिंग अराउंड, त्यांनी तेव्हा केलं काहीतरी मला वाटतं, अँड इट्स अ इंटरनॅशनल ब्रँड. सो आय डोंट नो, जस्ट एक फिगर सांगतो की समवेअर अराउंड 50,000 crores दॅट वॉज द व्हॅल्युएशन, और मे बी 5,000 crore, आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली, 5,000 or 50,000 crore मध्ये. ओके, दॅट वॉज द ब्रँड व्हॅल्युएशन. आता या ब्रँडच्या व्हॅल्युएशनवर बँक्स त्यांना लोन दिलं. So banks gave them loan based on this valuation. की ब्रँड व्हॅल्यू ही आहे, टेकिंग दॅट एज कोलॅटरल विल गिव्ह यू लोन. आता जेव्हा किंगफिशर एअरलाइन्स डुबायला लागली, ऑब्व्हियसली ब्रँड व्हॅल्यू पडायला लागली. सो बँक्सकडे जी सेक्युरिटी होती तिची व्हॅल्यू कमी व्हायला लागली. सो नंतर आरबीआयने बँक्सला झाडलं की तुम्ही या ब्रँड व्हॅल्यूवर कसला लोन दिलं. तर तेव्हा कसं होतं, किंगफिशर म्हणजे विजय माल्या म्हटल्यानंतर जसं इट्स लाईक आता जसं मुकेश अंबानी आहे तसं की तुम्हाला तो क्लायंट म्हणून आला, हेच खूप मोठी गोष्ट आहे. सो बँक्स वर गिव्हिंग देम लोन लाईक एनिथिंग. नंतर मग डिफॉल्ट झालं. ऍक्च्युली प्रॉब्लेम असा नव्हता की प्रॉब्लेम वॉज नॉट विथ हिम,
त्याचे सगळे बिझनेस चांगले होते. म्हणजे ही वॉज द लिकर बॅरन इन द कंट्री. म्हणजे अजूनही त्याच्या कंपन्या आहेत. युनायटेड स्पिरिट्स विच इज द नंबर 1 कंपनी इन स्पिरिट्स इन इंडिया. त्याच्यानंतर युनायटेड ब्रेवरीज, जी किंगफिशर बियर वगैरे जे आहे दॅट दे मेक. परत फॉरेन बियर्स ऑल्सो दे मेक. दॅट इज वन ऑफ द बिगेस्ट ब्रिवर इन इंडिया. आणि वर्ल्ड मध्ये 3rd बिगेस्ट ब्रिवरी त्याचीच आहे. सो ही वॉज अ सक्सेसफुल मॅन. ही हॅड मेड ऑल द राईट मूव्स. त्याने F1 ची टीम घेतलेली. त्याच्यानंतर ही हॅड बॉट द रॉयल चॅलेंजर्स. प्लस त्याच्या अजून कंपनी आहेत, मँगलोर केमिकल्स आणि भरपूर. अख्खं बँगलोर त्याचं आहे, UBCT अँड ऑल दॅट. सो ही हॅड इन्व्हेस्टेड इन द राईट. हे काही प्रॉब्लेम नव्हता. पण चुकला कुठे तो, की त्याच्या मुलाचा 18वा बर्थडे होता आणि ही वॉज व्हेरी फ्लॅम्बॉयंट. म्हणजे ही वॉज लाईक भरपूर स्पेंडिंग आणि हे ते. त्याची यॉट होती. सो म्हणजे पीपल यूज टू रिस्पेक्ट हिम ऑल ओव्हर द वर्ल्ड. इव्हन तो वर्जिन अथलेटिकचा जो सीईओ आहे, वर्जिन अथलेटिकचा सीईओ रिचर्ड ब्रॅन्सन, त्याला एकदा विचारलं कोणीतरी की आतापर्यंत, तो पण असा खूप मोठा फेमस माणूस आहे, तर त्याला विचारलं की तू आतापर्यंतची बेस्ट पार्टी कुठे अटेंड केली आहेस, कारण ही इज सीन इन ऑल द बिग पार्टीज अँड ऑल दॅट. तर तो बोलला की इट इज विजय माल्याज यॉट पार्टी. म्हणजे मोठी मोठी लोक पण त्याला मानायचे की ह्याची पार्टी सगळ्यात मोठी असं वगैरे, आणि त्याची यॉट वगैरे फेमस होती. सो त्याची चूक कुठे झाली की त्याचे सगळे बिझनेस चांगले चालले. त्याची चूक झाली की त्याने त्याच्या मुलाला त्याच्या 18व्या बर्थडेला, तो सिद्धार्थ माल्या, जेव्हा ही बिकेम 18, ह्याने फुल स्टाईल मारताना त्याच्या मुलाला एअरलाईन गिफ्ट केली की तुझ्यासाठी मी एअरलाईन चालू केली टाइप्स. आणि त्या मुलानेही काही नाही केलं आणि ती एअरलाईन डुबली. म्हणजे इट वॉज अ लॉस मेकिंग बिझनेस. आणि एअरलाईन्स काय असं काय प्रॉफिटेबल बिझनेस नाहीये. एअरलाईन्स ऑल ओव्हर द वर्ल्ड आर लॉस मेकिंग. इव्हन पॅन एम, जी अमेरिकन एअरलाईन आहे, ती पण अजूनही ग्रेट प्रॉफिट्स नाही करत आहे. सो एअरलाईन इज ऑलवेज अ लुझिंग इंडस्ट्री आधीपासून. कॉस्ट आर व्हेरी हाय. ऑल द बिग इन्व्हेस्टर्स स्टे अवे फ्रॉम एअरलाईन्स. सो त्याला ते जमलं नाही आणि त्याच्यामुळे मग तो लोन्सवर डिफॉल्ट करायला लागला आणि ही कुडंट पे, कारण लॉस मेकिंग होती. बट ही कुड हॅव पेड, पण ऍट द सेम टाइम ही वॉज मेड अ स्क्रेप गोट. कारण तेव्हा ते गव्हर्नमेंट चेंज झाली आणि ही वॉज फ्रॉम द अदर गव्हर्नमेंट. मग ते सगळे याच्या अगेन्स्ट झाले वगैरे असं काहीतरी. म्हणजे ऍक्च्युली ही कुड हॅव पेड इझिली. आता पण त्याने 2-3दा ऑफर पण केलं की विल पे, कारण त्याच्याकडे भरपूर पैसे आहे. असं काय पे करण्याचं 10,000 करोड इज नथिंग फॉर हिम. पण ही वॉज मेड अ स्क्रेप गोट फॉर सम अजेंडा, आणि त्याला मग ते क्रिमिनल टाईप ट्रीट करत. पण ऍक्च्युली एवढी त्याची काय ग्रेट चूक नव्हती. लोनवर डिफॉल्ट करणं म्हणजे काय एवढं मोठं हे नाही, कारण आजकाल अनिल अंबानी हॅज डिफॉल्टेड मोर टाइम्स दॅन हिम. पण त्याच्या अगेन्स्ट काय होणार नाही, बिकॉज तिकडे मुकेश अंबानी हॅज द प्राईम मिनिस्टर इन हिज पॉकेट. सो नथिंग विल हॅपन. सो ह्याच्यावर मोठे डिफॉल्ट झालेत, पण ह्याला असं दाखवत आहेत की तुम्ही ऍब्स्कॉन्डिंग आहे. ही हॅज ऑफर्ड मेनी टाइम्स की आय पे, बट ते त्याला तो एक मोठी ते एक अँगल दिलाय ते. जसं इव्हन हर्षद मेहताच्या केसमध्ये पण ही वॉज मेड अ स्क्रेप गोट. कोणतरी पाहिजे ना काहीतरी दाखवायला की हा ह्याने चूक केली म्हणून. तसं आहे. सो हे मोठे मोठे स्कॅम्स आहेत आणि ह्याच्यामध्ये कोणतरी स्क्रेप गोट बनतं. डेफिनेटली ही डिड अ रॉंग थिंग ऑफ स्टार्टिंग दॅट. त्याचं चुकलं ते बिझनेस चालू करायला, पण एवढं मोठं हे नव्हतं त्याचं, कारण ह्याच्यावर मोठे मोठे डिफॉल्ट आता चालू आहेत. सो तसं आहे. सो बेसिकली ब्रँड नेम म्हटलं की मला किंगफिशरचाच ब्रँड आठवतो. बट स्टील द ब्रँड हॅज व्हॅल्यू टुडे. पण आता ही सोल्ड इट टू डायगो. डायगो इज द मेकर ऑफ जॉनी वॉकर म्हणून तुम्ही ऐकलं. जॉनी वॉकर म्हणून एक मोठा ब्रँड आहे, दॅट इज अंडर डायगो. वर्ल्ड मधली वन ऑफ द बिगेस्ट लिकर कंपनीज. दे बॉट युनायटेड स्पिरिट्स. सो ही सोल्ड ऑफ. बट स्टील ही हॅज सम स्टेक. थोडा स्टेक आहेच. कॉमन एक्झाम्पल्स ऑफ these items त्यांनी दिलाय. कॉम्प्युटर सॉफ्टवेअर इज देअर, पेटंट्स आर देअर, कॉपीराइट्स. कॉपीराइट्स आर बेसिकली, मी एक बुक लिहिलंय तर त्याचं मी कॉपीराइट काढलाय सो दॅट नोबडी कॅन कॉपी इट. मी एक स्क्रिप्ट लिहिली आहे, नोबडी कॅन कॉपी इट. इव्हन आजकाल त्या गाण्या बिड्यांची कॉपीराइट असतात. मोशन पिक्चर फिल्म्स, माझ्या प्रोडक्शन हाऊसकडे हे सगळ्या पिक्चर्स आहेत. शाहरुख खान ची रेड चिलीज म्हणून कंपनी आहे. सो शाहरुख खानची रेड चिलीज ही कंपनी आहे ना, ते काय करतात की शाहरुख खानच्या ज्या ज्या मुव्हीज त्याने केल्या आहेत त्या सगळ्याच्या राईट्स ते बाय करतात, सो दॅट दे कॅन मेक रिमेक्स. कस्टमर लिस्ट, आजकाल कस्टमर लिस्ट नावाची पण गोष्ट मध्ये खूप हिट झाली की पीपल टू सेल कस्टमर लिस्ट. माझ्याकडे अख्खा कस्टमरचा डेटाबेस आहे.
That is also like an intangible asset. मॉर्गेज सर्व्हिसिंग राईट्स. बेसिकली मॉर्गेज सर्व्हिसिंग राईट्स म्हणजे काय, की माझ्याकडे मॉर्गेज आहे, म्हणजे सपोज मी लेंडर आहे, आय एम अ बँक, आय हॅव गिवन लोन टू समवन. सो तो जो राईट आहे ऑफ मी रिसिव्हिंग द मनी, तो मी ट्रान्सफर करू शकतो. दॅट इज मॉर्गेज सर्व्हिसिंग राईट्स. सो ते मी कोणाला तरी ट्रान्सफर केले. फिशिंग लायसन्स, लायसन्स टू फिश. इम्पोर्ट कोटाज, इम्पोर्ट लायसन्स. फ्रँचायझीज म्हणजे बेसिकली माझा हिट बिझनेस आहे आणि मी फ्रँचायझी देतोय माझ्या बिझनेसची. जसं की हे जे टीव्हीला वगैरे तुम्ही ऐकलं असेल, टीव्हीला जो आजकाल ते आहे. सो ते काय करतात, एक तुझं हिट झालं म्हणजे एक तुमचा बिझनेस हिट झाला एका जागेवर, की मग ते म्हणतात की आम्ही तुम्हाला फ्रँचायझी देतो, की ऑलरेडी आमचा ब्रँड एस्टॅब्लिश्ड आहे, तुम्हाला आम्ही फ्रँचायझी देतो, तुम्ही दुसरीकडे सेटअप करा आणि तुम्हाला आम्ही सगळं हेल्प करू. सेटअप करायला हेल्प करू म्हणजे विल गिव्ह यू ऑल द रेसिपीज अँड ऑल द जे आम्ही आमचा डे काय डिझाईन आहे आम्ही सांगू असं करायचं. सो एक्झॅक्टली सेम टीव्हीला तिकडे दिसणार, सगळं आम्ही तुम्हाला मदत करू, पण त्यासाठी तुम्ही आम्हाला 10 लाख रुपये द्यायचे आणि दर महिन्याला जो प्रॉफिट होईल त्याचे 20% आम्हाला द्यायचे. सो फ्रँचायझी राईट्स, दॅट इज ऑल्सो अ इंटँजिबल ॲसेट. कस्टमर रिलेशनशिप्स, माझे कस्टमरचे रिलेशनशिप्स ओव्हर द इयर्स, the relationship that I have with my customers or my suppliers, that is also a big asset. So tomorrow I might transfer that to someone else who might buy my business or something like that. Customer loyalty is also an intangible asset. They can value that, की तुमचे कस्टमर एवढे लॉयल आहेत की तुम्ही ते ऍसेट म्हणूनच रेकॉर्ड केलं. मार्केट शेअर, मार्केटिंग राईट्स. मार्केट शेअर त्याने म्हटलंय की मार्केट शेअर पण येऊ शकतं, पण मार्केट शेअरला इंटँजिबल ऍसेट म्हणत नाही ऍक्च्युली. मार्केटिंग राईट्स तुम्हाला दिले, तुम्हाला एक्सक्लुझिव्ह राईट्स दिलेत. तुमचा एक कॉन्ट्रॅक्ट तुम्ही साईन केलाय विथ अ कंपनी, त्याच्याने तुम्हाला एक्सक्लुझिव्ह मार्केटिंग राईट्स दिलेत, मिळाले. सो दॅट ऑल्सो यू कॅन व्हॅल्यू ॲज अ इंटँजिबल ॲसेट. मार्केट शेअर व्हॅल्यू करणं डिफिकल्ट असतं, त्यामुळे जनरली ते करत नाही. कारण मार्केट शेअर अशी गोष्ट आहे ना की जरी पण आय हॅव 50% मार्केट शेअर, आय कॅनॉट सेल दॅट शेअर. सेकंडली तो किती राहील हेही डाऊट आहे म्हणजे पुढे. सो दॅट इज डिफिकल्ट टू. पण हा, पण काही काही लोक व्हॅल्यू करू शकतात. इकडे एक सम आहे, त्याच्यात त्यांनी म्हटलंय की नाही म्हणून. सो इंटँजिबल ऍसेट्स मध्ये कस्टमर रिलेटेड, जसं आता बघितलं आपण, कस्टमर लॉयल्टी. टेक्नॉलॉजी बेस्ड, कॉन्ट्रॅक्टमुळे पण काही राईट्स मिळू शकतात. आर्टिस्टिक बेस्ड, कॉपी राईट्स वगैरे. मार्केटिंग रिलेटेड, मार्केटिंगचे राईट्स वगैरे. मार्केटिंग मध्ये ट्रेडमार्क येऊ शकतो. ट्रेडमार्क इज ऑल्सो पार्ट ऑफ मार्केटिंग. तुमचं नाव, इंटरनेट डोमेन नेमला पण व्हॅल्यू असते. म्हणजे जसं facebook.com, google.com हे डोमेन नेमला ही व्हॅल्यू असते. यू हॅव टू परचेस द डोमेन नेम, त्याची पण व्हॅल्यू असते. नॉन कॉम्पिटिटिव्ह अग्रीमेंट्स, जर you have entered into a lot of non-competitive agreements, you will not compete, that is also like an intangible asset. न्यूजपेपर मास्टहेड्स, न्यूजपेपरचे नाव, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस विथ दॅट लोगो. आता काही काही कंपन्या असतात, पब्लिशिंग हाऊसेस, त्यांच्या अंडर 2 न्यूजपेपर असतात, 2-3. जसं टाइम्सकडे मुंबई मिरर आहे, देन बॉम्बे टाइम्स आहे, टाइम्स ऑफ इंडिया आहे, महाराष्ट्र टाइम्स आहे. सो हे सगळे त्यांचे मास्टहेड्स आहेत. त्यांच्या एका कंपनीच्या अंडर, टाइम्स ग्रुपच्या अंडर हे सगळं येतं. सो दे हॅव द राईट टू दॅट. कस्टमर लिस्ट, कस्टमर डेटाबेस, कस्टमर रिलेशनशिप, कॉन्ट्रॅक्ट, कस्टमर कॉन्ट्रॅक्ट. काही कॉन्ट्रॅक्ट आहे कस्टमरवर, त्याच्याने मला एक्सक्लुझिव्ह राईट्स मिळतात की आय विल बी डीलिंग विथ हिम ओनली फॉर द नेक्स्ट 10 years, 50 years. नॉन कॉन्ट्रॅक्च्युअल कस्टमर रिलेशनशिप, कॉन्ट्रॅक्ट नाहीये पण कस्टमर आणि माझी रिलेशनशिप खूप चांगली आहे. आर्टिस्टिक रिलेटेड, म्युझिकल, सॉंग्स, कंपोजिशन्स, मॅगझिन्स, न्यूजपेपर्स अँड अदर लिटररी वर्क्स. इट कॅनॉट बी कॉपीड बेसिकली. तुम्ही कधी पण कुठच्याही मॅगझिन मध्ये किंवा पेपरमध्ये येतं की तिकडे खाली त्यांनी लिहिलं असतं की राईट्स रिझर्व्ड. पिक्चर्स, फोटोग्राफ्स माहितीच आहे, ते वॉटरमार्क वगैरे मारतात. कोणी कॉपी केलं तर मग ते केस करू शकतात. प्लेज, ऑपेराज, बॅलेज, इव्हन प्लेज एंड ऑफ द डे स्क्रिप्ट. फ्रँचायझी अग्रीमेंट्स,
एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्ट्स की मला स्पेशल राईट्स दिलेत मार्केटिंग करायचे. ऑपरेटिंग ब्रॉडकास्टिंग राईट्स, दॅट इज ऑल्सो देअर की मला ब्रॉडकास्ट करायचे राईट्स आहेत. जसं चॅनल्स कडे राईट्स असतात की टू ब्रॉडकास्ट द IPL, दॅट इज ऑल्सो राईट. So that is like you cannot say it's a property, plant, equipment. It's a intangible asset. So they will amortize over the period of maybe 1 year or something like that, 2 years. जनरली त्यांना असे राईट्स 2 वर्षाचे वगैरे मिळतात की नेक्स्ट 2 years साठी तुम्ही ब्रॉडकास्ट करणार. सो ओव्हर द 2 years दे राईट ऑफ. लीज अग्रीमेंट्स आर ऑल्सो दे. जसं आता लिटरली अदानी गॉट 50-year लीज ऑफ मँगलोर एअरपोर्ट. सो लीज अग्रीमेंट बेसिकली it is a form of intangible asset only. So right जो मिळतो under the lease, that is also like an intangible asset. Technology based trade secrets. जसं Pepsi, Coca-Cola have their own trade secrets. Coca-Cola has their own special formula for making Coke. So इतके वर्ष तो secret आहे. Even KFC has their own secret recipe. That is their own thing. प्रत्येक company has their some secret ingredient which they don't disclose. Computer software असतात. Microsoft has Windows. Database. आजकाल डेटाबेस इज ऑल्सो लाईक अ इंटँजिबल ऍसेट. तुमच्याकडे डेटाबेस आहे, मग अशी कस्टमरचा डेटा बघितला, एनी अदर डेटाबेस ऑल्सो. पेटंटेड टेक्नॉलॉजी म्हणजे टेक्नॉलॉजी आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आयडेंटिफायबिलिटी. इथून सुरू होतं की या इलस्ट्रेशनच्या वरचं आपण वाचतोय, an asset is identifiable if it either A, B 2 points is separable. Where तुम्ही clearly you can separate the asset from the others. That is, it is being capable of being separated or divided from the entity and sold, transferred, licensed, rented, exchanged, either individually or together with a contract. Identifiable asset or liability, regardless of whether the entity intends to do so or not. So it is a separable asset, like a patent. You can sell it. You can license it to someone. Or maybe some technology you have, you can transfer it. You can give license of that technology. There's a franchise rights. You can give it to someone. Franchisee. So separable आहे. Identifiable असेल म्हणजे it should be separable. Or second, त्याने म्हटलंय सेपरेबल नसेल पण ट्रान्सफरेबल नसेल. ओके, बट बिकॉज ऑफ सम कॉन्ट्रॅक्ट ऑर लिगल राईट्स तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळतंय. जसं आपण बघितलं एक्सक्लुझिव्ह मार्केटिंग राईट्स, एक्सक्लुझिव्ह ब्रॉडकास्टिंग राईट्स. सो हे मला मिळालेलं आहे. So arises from a contractual or other legal rights, regardless of whether those rights are transferable or separable from the entity. So contract or legal rights मुळे मला ते मिळालेलं आहे बेनिफिट. ब्रॉडकास्टिंग राईट्स मिळालेत मला, IPL ब्रॉडकास्ट करायचे राईट्स दिलेत, वर्ल्ड कप ब्रॉडकास्ट करायचे राईट्स मिळालेत. आयडेंटिफायबिलिटी. सो दोन गोष्टी आहेत, आयदर सेपरेबल, सेकंडली फ्रॉम अर कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला तो राईट मिळालाय. Sun Limited has an expertise in consulting business. So they are consultants. जसं McKinsey and Co, Boston Consulting Group, असे काही consulting groups. आता even the big fours are consulting companies like KPMG, Deloitte, PwC, EY. In the past years, company has gained a market share for its services of 30%. 30% market share and considers recognizing it as an intangible asset. Is the action by company justified? आता वरच आपण बघितलं की आयडेंटिफायबल असेल तर वी रेकग्नाइज द ऍसेट. पहिलं तर इट शुड बी सेपरेबल. आता मार्केट शेअर काय तो विकू शकत नाही. ओके, मार्केट शेअर इज समथिंग दॅट कॅनॉट बी सोल्ड सेपरेटली और लायसन्स्ड वगैरे असं काही नाहीये. नायदर इट अरायझेस फ्रॉम अ कॉन्ट्रॅक्ट, नायदर इट अरायझेस फ्रॉम सम लिगल राईट और कॉन्ट्रॅक्ट. हा तुम्ही बनवलाय, तुम्ही विकून तुमचा शेअर वाढलाय. जसं आता मी रिसेंटली वाचलं, महिंद्रा हॅज अ 42% share in tractors, 42% market share in tractors in India, and it is one of the biggest companies in the world manufacturing tractors.
आणि 42 वगैरे किंवा 30% म्हणजे मेजॉरिटी मेजर स्टेक झाला तो. ऍट द सेम टाइम 30%, 40% असा जो मार्केट शेअर आहे जनरली गव्हर्नमेंट एंटिटीचा असायचा आधी. म्हणजे सम पब्लिक सेक्टर युनिट हॅड दॅट मार्केट शेअर. जसं इन्शुरन्स सेक्टरमध्ये LIC हॅज द मेजॉरिटी शेअर. मला वाटतं 50-60% LIC असेल आणि बाकीचं मग HDFC लाईफ, ICICI प्रू लाईफ वगैरे असं. सो इट्स अ बिग शेअर फॉर महिंद्रा. So the market share does not meet the identification of the definition of intangible assets, as it is not identifiable, that is neither separable nor arise from contractual or legal rights. मार्केट शेअर काय तुम्हाला कुठच्या कॉन्ट्रॅक्टमुळे मिळत नाही की कॉन्ट्रॅक्ट एंटर केला हा तुला एवढा मार्केट शेअर, असं नसतं. दॅट इज डिपेंडिंग अपॉन द कस्टमर्स, हाऊ द कस्टमर्स परसिव्ह युअर ब्रँड. सेकंडली यू कॅनॉट सेल युअर शेअर, मार्केट शेअर असं काय विकू शकत नाही मार्केट शेअर. सो तसं आहे. सो इट इज नॉट आयडेंटिफायबल. मार्केट शेअर इज नॉट मीटिंग बोथ द क्रायटेरिया. सेपरेबल नाहीये. सेकंडली इट इज नॉट अरायझिंग फ्रॉम अ कॉन्ट्रॅक्ट. त्याच्यानंतर ऍसेट टाऊन बघितलं. ऍसेट ऍट द सेम टाइम द ऍसेट जे आहे इंटँजिबल ऍसेट तुमच्या कंट्रोलमध्ये पाहिजे, तरच मग ते इंटँजिबल ऍसेट म्हणू शकतो किंवा ते ऍसेट म्हणू शकतो. तुमच्या कंट्रोलमध्ये असलं पाहिजे. जसं की द पॉवर टू ऑब्टेन फ्युचर इकॉनॉमिक बेनिफिट्स फ्रॉम द अंडरलाइंग रिसोर्स अँड ॲबिलिटी टू रिस्ट्रिक्ट द ऍक्सेस ऑफ अदर्स टू दोज बेनिफिट्स. एक तर फ्युचरमध्ये मला इकॉनॉमिक बेनिफिट तिथून मिळणार आहेत, पण ते बेनिफिट्स मलाच मिळणार आहेत, हे पण इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल, पुढे पण हे एक्झाम्पल आहे, पण हे एक्झाम्पल जास्त ऍप्ट आहे की आय एम अ कंपनी लाईक मे बी अ गुगल. मी माझ्या एम्प्लॉईजला ट्रेनिंग दिलं कोडिंगमध्ये, जबरदस्त ट्रेनिंग दिलं, मोठमोठे कोर्सेस त्यांच्याकडे करून घेतले. आता ऑब्व्हियसली एम्प्लॉईजवर जो मी ट्रेनिंग कॉस्ट खर्च केलाय त्याच्याने मला बेनिफिट मिळणार आहे नक्कीच. सो आय कॅन रेकॉर्ड दॅट एज इंटँजिबल ऍसेट. बट द प्रॉब्लेम इज आय कॅनॉट कंट्रोल इट. उद्या ते एम्प्लॉईज सोडूनही जाऊ शकतात आणि त्याचं बेनिफिट दुसऱ्या कंपनीलाही होऊ शकतं. उद्या मला सोडून ते फेसबुकमध्ये गेले, मला सोडून ते ऍपलमध्ये गेले, तर मग प्रॉब्लेम आहे ना. सो आय कॅनॉट रिस्ट्रिक्ट द ऍक्सेस ऑफ अदर्स टू दोज बेनिफिट्स. ट्रेनिंग मिळलं, फायदा झाला दुसऱ्याला, असं खूपदा होतं. सो कंट्रोल नाही करू शकत अशा वेळी. तर मग अशा वेळी मग यू कॅनॉट रेकॉर्ड एज अ ऍसेट, तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीये ते. त्याचं एक्झाम्पल बघूया. कंपनी XYZ has provided training to its staff on various new topics like GST, Ind AS, etc. आजकाल मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत लाईक टाटा अँड ऑल दॅट, त्यांच्या अकाउंट डिपार्टमेंटला वगैरे किंवा टॅक्स डिपार्टमेंटला ट्रेनिंगला पाठवतात. GST शिकून घ्या. जेव्हा GST पहिल्यांदा आलं तेव्हा दे सेंड देम टू लर्न GST. आता Ind AS कन्व्हर्जन्स, कारण सगळ्या कंपन्या ज्या मोठ्या आहेत दे हॅव टू अप्लाय Ind AS. सो त्यांना पाठवलं की तुम्ही Ind AS शिकून घ्या वगैरे. सो ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं, पण गॅरंटी आहे ना की ही लोक तिकडेच कंटिन्यू होतील. उद्या हे लोक तो अकाउंट मधला माणूस दुसरीकडे स्विच मारेल आणि त्यांना इम्प्लिमेंट करून देणार Ind AS किंवा GST. सो टू एन्श्युअर द कम्प्लायन्स ऍज पर द रिक्वायर्ड लॉ. सो GST आणि Ind AS दोन नवीन गोष्टी आहेत. दीज आर द लेटेस्ट थिंग्स विच यू आर स्टडिंग. Ind AS, GST हे सगळं तुम्ही स्टडी करणार, हे सगळं लेटेस्ट आहे. दॅट इज द बेस्ट पार्ट अबाउट द CA सिलेबस बिकॉज इट गेट्स अपडेटेड. सो तुम्हाला लेटेस्ट सगळं माहिती पाहिजे. Can the company recognize such cost of staff training as intangible asset? मगाशी बोललो no, because they cannot restrict the access of others to those benefits. It is clear that a company will obtain economic benefits from the work performed by the staff as it increases their efficiency. Definitely मला फायदा होणार त्याचा, but it does not have control over them because staff could choose to resign the company at any time. Held, the company lacks ability to restrict the access of others to those benefits. Therefore, the staff training cost does not meet the definition of an intangible asset. कसं आहे ना, ह्युमन नेचर आहे.
ह्युमन नेचर कंट्रोल नाही करू शकत तुम्ही एका माणसासाठी किती पण चांगलं केलं, यू विश हिज वेल, पण तो माणूस कसा रिॲक्ट करेल यू डोंट नो, ते आपल्या हातात नसतं. दॅट इज ह्युमन नेचर कॅनॉट प्रेडिक्टेड. सो काय करू शकतो, सो इट इज नॉट अवर ॲसेट बिकॉज इट्स बेस्ड ऑन ह्युमन नेचर, नॉट हेल्प इट. आता फ्युचर इकॉनॉमिक बेनिफिट्स जर आपण म्हणतोय बेनिफिट्स याचं काय, की बेनिफिट्स कसे असतात, की बेनिफिट्स फ्रॉम अन इंटँजिबल ॲसेट मे इन्क्लूड रेव्हेन्यू फ्रॉम युअर प्रॉडक्ट्स, फ्रॉम सेल ऑफ प्रॉडक्ट्स ऑर सर्व्हिसेस, की तुम्ही जो पेटंट वापरताय, जसं ऍपल त्यांचे ते पेटंट्स वापरतात, पेटंट्स यूज करून दे मेक आयफोन्स अँड दे सेल इट अँड दे जनरेट रेव्हेन्यू. समटाइम्स पेटंट काय म्हणतोय, समटाइम्स इट कॅन बी अ प्रोसेस दॅट यू हॅव पेटंटेड ॲज अ इंटँजिबल ॲसेट. तुमचा एक सेपरेट प्रोसेस तुम्ही तयार केलाय, त्याच्याने तुमचं कॉस्ट सेव्हिंग होतंय. तुम्ही एक प्रोसेस डेव्हलप केला, त्याचा तुम्ही पेटंट काढला अँड यू रेकॉर्ड ॲज अ इंटँजिबल ॲसेट, जो तुम्हीच वापरता तुमच्या फॅक्टरीमध्ये, पण त्याच्याने तुम्हाला कॉस्ट सेव्हिंग होतात. सो द इकॉनॉमिक बेनिफिट्स आर कॉस्ट सेव्हिंग्स. सो नॉट नेसेसरी रेव्हेन्यू फ्रॉम सेल्स, इट कॅन बी सेव्हिंग्स ऑल्सो, or any other benefits that are resulting from the use of the asset. It can be improvement in quality also of your product. So cost saving ही important, not necessarily every time has to be revenue, saving ही होऊ शकतं. अजून एक गोष्ट, की सपोज एक कंपनी आहे, त्यांनी हेवी ऍडव्हर्टायझिंग कॉस्ट केली, हेवी एवढी ऍडव्हर्टायझिंग कॉस्ट केली की याचा बेनिफिट त्याला पुढची 5 वर्ष मिळेल. जसं की बैजूस, सध्या बैजूसचं तुम्ही बघितलं असेल, प्रत्येक ठिकाणी ऍडव्हर्टायझिंग. ऍक्च्युअली इट्स अ लॉस मेकिंग कंपनी आणि दे हॅव टू स्पेंड बिकॉज आता कोणी त्यांचं काय जे प्रॉडक्ट्स ते घेणार नाहीत, त्याच्यामुळे दे आर स्पॉन्सरिंग द क्रिकेट टीम, दे आर हायरिंग शाहरुख खान, त्याच्यानंतर ऍडव्हर्टायझिंग प्रत्येक टीव्ही चॅनल त्यांची ऍड असते, पेपरात त्यांची ऍड असते, विच एव्हर साईट टू व्हिजिट तुम्हाला बैजूचं दिसतं, फेसबुकवर तुम्हाला बैजूच्या साईडला दिसायला लागतं. सो दे आर स्पेंडिंग सो मच ऑन द ऍडव्हर्टायझिंग की त्याचं बेनिफिट मे बी त्यांना पुढची 2 वर्ष 3 वर्ष होऊ शकतो. पण हे काय पक्क नसतं की किती बेनिफिट होईल. वी कॅन नॉट मेजर द बेनिफिट, कॅन वी? नो. होईल पण नाही पण होईल. ऍट द सेम टाइम आज बैजू आहे, उद्या कोणतरी मोठा प्लेअर आला, तर जिओ वॉन्ट्स टू एंटर, रिलायन्स वॉन्ट्स टू एंटर इन दॅट फील्ड. ऑलरेडी त्यांच्या अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये त्यांनी सगळं अख्खं बैजू सारखंच त्याने सेम सगळं बनवलंय असं दाखवलंय. आय हॅड सीन दॅट AGM. त्याच्यामध्ये बैजू जे जे करतोय ना, अख्खच्या अख्खं त्यांच्याकडे सेम ऍप रेडी आहे, फक्त लॉन्च करायला बाकी आहे. आणि इट्स ऑलरेडी दे हॅव स्टार्टेड. आणि रिलायन्स काय करतं, दे स्टार्ट टार्गेटिंग द रुरल ऑडियन्स. तसं इव्हन रिलायन्स रिटेल तुम्हाला इकडे एवढं दिसणार नाही, पण असं मी ऐकलंय की रुरल एरियाज आणि सेमी अर्बन एरियाज मध्ये रिलायन्स रिटेलचे आउटलेट्स आहेत. आणि इट हॅज अराउंड 11,400 स्टोर्स इन इंडिया. सो आणि डीमार्ट हॅज जस्ट 196. सो विचार करा म्हणजे काय लेवलचे स्टोर्स आहेत. आणि फ्युचर ग्रुप हॅड 1,500 आणि ह्याच्याकडे 11,500 स्टोर्स आहेत. छोटे असतील मोठे असतील पण 11,500 ऑल ओव्हर इंडिया. सो व्हॉट आय वॉज सेइंग की यू डोंट नो की मी ऍडव्हर्टायझिंग एवढं करीन, पण उद्या माझा कोणतरी मोठा कॉम्पिटिटर उतरला मार्केटमध्ये, तर मग ऍडव्हर्टायझिंग विल बी वेस्ट, अख्खं वेस्ट होऊ शकतं. परत आता बैजूला कॉम्पिटिशन द्यायला भरपूर आहेत, जसं वेदांतू म्हणून एक आलेला आहे, त्याच्यानंतर अजून भरपूर प्लेअर उतरत आहेत. अन अकॅडमी आहे, त्याच्यानंतर दॅट सम अदर कंपनीज देअर, उडेमी अँड ऑल दॅट. सो भरपूर येत आहेत. सो ऍडव्हर्टायझिंग कॉस्ट जी इन्कर करतात, जरी पण तुम्हाला जी बेनिफिट येणार आहे पुढची 2-3 वर्ष, इट इज नेव्हर शोन ॲज अ इंटँजिबल ॲसेट. ॲज पर द स्टँडर्ड ओनली दे हॅव सेड की you cannot predict ki how much benefit you're going to get, or you might not get also. So don't recognize that as an intangible asset. Simple. Expense करून टाका straight away. So Pluto intends to open a new retail store in a new location in the next few weeks. So next few weeks मध्ये they are going to open a new store.
Pluto has spent a substantial sum on a series of television advertisements to promote this new store. भरपूर advertisement केलंय नवीन store येते म्हटल्यानंतर. The company has paid an amount of 8 lakhs for advertisement before 31st March 2001. 8 लाखाची कॉस्ट इन्कर केली आहे. They have paid 7 lakh of this relates to advertisement shown before 31st March. So advertisementचं कसं असतं की मी एका ऍड एजन्सीला हायर केलंय आणि फॉर एक्झाम्पल न्यूजपेपर म्हणजे किंवा ऍड एजन्सीला हायर केलंय आणि सांगितलं की पेपरात माझ्या ऍड्स प्रिंट करायच्या आणि त्याचा टाइम असतं की 31 मार्च पर्यंत 3 ऍडव्हर्टाइजमेंट आल्या पाहिजेत, मग पुढच्या महिन्यात एप्रिल मे मध्ये 2 ऍडव्हर्टाइजमेंट आल्या पाहिजेत तसं. सो पेमेंट मी दिली आहे एका झटक्यात, पण इट रिलेट्स टू दिस फायनान्शियल इयर अँड सम रिलेट्स टू नेक्स्ट फायनान्शियल इयर. सो 7 lakhs त्याने म्हटलंय इज फॉर द ऍडव्हर्टाइजमेंट ऑफ टिल 31st March 2001 and 1 lakh relates to next year, that is April 2001. सो हे मी म्हणजे पे केलं मी या वर्षी, पण त्याच्यातलं 7 lakhs इज दिस इयर, म्हणजे याच वर्षी दिसलं. सो 1 lakh आय कॅन शो ॲज प्रीपेड एक्सपेन्स इन माय बुक्स. 7 lakh आय कॅन एक्सपेन्स, 1 lakh आय कॅन शो ॲज प्रीपेड एक्सपेन्स ऑन 31st March. आणि त्याच्यानंतर म्हटलं की 31st March नंतर आय हॅव स्पेंड ऍडिशनल 4 lakhs. आणि नेक्स्ट इयर मी परत 4 लाख खर्च केले, ओव्हरऑल मी 12 लाख खर्च केलेत. सो Pluto Limited is of the view that such costs can be carried forward as intangible assets. ते म्हणा की let's capitalize that and amortize that because benefit तर खूप येणार आहे. Since market research indicates, and research केलाय, indicates that this new store is likely to be highly successful. Please explain and justify the treatment of the above costs in the financial mark statements for the year ended 31st March 2001. आता रिसर्च सांगताय की खूप सक्सेसफुल होणार आहे, पण विल इट बी? कोण गॅरंटी देणार? सो यू कॅनॉट जस्टिफाय ना की खरंच होणार आहे का. आता द बेस्ट एक्झाम्पल वॉज स्टारबक्स. स्टारबक्सची केस अशी होती की वर्ल्ड ओव्हर स्टारबक्स वॉज अ हिट. अमेरिकेत वगैरे द रेज, युके मध्ये रेज. स्टारबक्स कॉफी म्हणजे इट इज लाईक अ 5 स्टार कॉफी, म्हणजे पाहिजेच, म्हणजे असं इट्स लाईक अ मस्ट हॅव की स्टारबक्स की कॉफी नाही पी तो क्या पी असं. सो इंडियात पण जेव्हा स्टारबक्स आलं, पीपल वेर लाईक क्रेझी. दोज हू कुड अफोर्ड इट दे वेंट. मध्ये पण काहीतरी त्याने एक स्कीम काढली, जेव्हा स्टारबक्स कम्प्लिटेड काहीतरी 100 स्टोअर्स इन द वर्ल्ड, त्याने एक स्कीम काढलेली की आजच्या दिवसात जे काय आहे ते 100 रुपीजला, एव्हरीथिंग विल सेल फॉर 100 रुपीज. प्रत्येक स्टारबक्स आउटलेटच्या बाहेर लाईन लागली. म्हणजे एरवी जे कधी जात पण नव्हते स्टारबक्सला तेही लाईन लावून उभे होते, आणि जे रेग्युलर होते तेही लाईन लावून उभे होते. सो दॅट इज द क्रेज. आणि इंडियामध्ये तर तुम्हाला माहितीच आहे की फॉरेन ब्रँड्स मध्ये आले की आपण चेकाळतो. म्हणजे इंडियन्स हॅव दॅट समथिंग फॉर फॉरेनर्स. म्हणजे जेव्हा ब्रिटिश आले तेव्हा पण आय थिंक आपण एक्साइट झालो आणि त्याच्यामुळे वी अलाउड देम टू रूल. अँड आता पण तसंच आहे की आता पण वी आर अलाउइंग फॉरेन ब्रँड्स टू रूल अस. सो एक प्रकारचं वी आर ऑब्सेस्ड विथ द वेस्टर्न कल्चर. आता पण रिसेंटली हॅलोविन लोक सेलिब्रेट करत होते. व्हॉट्स द लॉजिक, मला हेच कळलं नाही की वाय आर यू सेलिब्रेटिंग हॅलोविन? काय संबंध काय आपला? कुठे दूरपर्यंत काही संबंध नाही, आणि नोबडी नोज व्हॉट इज हॅलोविन. तरी आपल्या इकडे आपले लोक स्टाईल मारायला हॅलोविन सेलिब्रेट करत आहेत. म्हणजे इंडियन फेस्टिवल्स यू डोंट सेलिब्रेट, तुम्हाला माहिती नाहीये, आणि वेस्टर्न हे तुम्ही सेलिब्रेट करताय वेस्टर्न फेस्टिवल्स. आता क्रिसमसला सगळे एक्साइट होतील परत, क्रिसमस क्रिसमस क्रिसमस. म्हणजे जेवढे दिवाळीला एक्साइट नसतात तेवढे क्रिसमसला असतात हे लोक. समाव आय डोंट नो म्हणजे व्हॉट इज हॅपनिंग, बट दॅट इज द कल्चर. सो या केसमध्ये कमिंग बॅक, एक मिनिट माझं हे आय थिंक ह्याचं बॅटरी गेली. या सो व्हॉट आय वॉज सेइंग इज दॅट की जेव्हा स्टारबक्स इंडियात आलं तेव्हा इंडियन्स वरली क्रेझी, अजूनही आजही क्रेझी आहे. तो तसा आहे, म्हणजे वी वेलकम फॉरेन ब्रँड्सला गेले. पण स्टारबक्स जेव्हा चायनामध्ये गेलं, पहिलं इंडियाच्या आधी ते चायनात गेले, म्हणजे चायना इज अ बिगर मार्केट. दे वेंट टू चायना, तर स्टारबक्सचा सेलच होत नव्हता. म्हणजे द ग्रेट स्टारबक्स वेन दे वेंट टू चायना, सेलच नाही.
सगळे मोठे मोठे मार्केटिंग एक्सपर्ट ज्याने फोरकास्ट केलं की चायनामध्ये आपलं यावर्षी एवढा रेव्हेन्यू असेल, यावर्षी आपण चायनात एक्सपांड करू, मग चायनामधून यावर्षी एवढा रेव्हेन्यू येईल, मग हे येईल ते येईल, पूर्ण प्लॅनिंग केलं जे मार्केटिंग एक्सपर्ट सगळे होते, ते सगळं फ्लॉप झालं. तर मग स्टारबक्सने ओनर स्वतः गेला, मग त्याने टीम पाठवली, मग त्याने खूप स्टडी केलं की काय प्रॉब्लेम झाला, चायनामध्ये कॉफी विकली का जात नाही, व्हॉट इज द प्रॉब्लेम, इमेज खराब आहे का आपलं, काय आहे. तेव्हा त्यांना कळलं की चायनीज पीपल आर टी ड्रिंकर्स, ते कट्टर आहेत. आपण कसे, आपण घरी चहा पिऊ तरी बाहेर जाऊन कॉफी पिऊ, बिकॉज आपण काय लगेच चेंज होतो, आपण अडॅप्ट होतो. सो वेरएज चायनीज आर लाईक कट्टर, की आम्ही चहा म्हणजे आम्ही चहा, तर मी स्टारबक्स असाल कोणी असाल, आम्ही चहाच पिणार, तुमच्याकडे चहा नाही आम्ही येणारच नाही. त्याच्यामुळे मग दे हॅड टू इंट्रोड्यूस टीज अँड ऑल. तर स्टारबक्स मध्ये आधी टीज नव्हते, मग स्टारबक्सने टीज हे केले, तर त्याच्याकडे चायनीज टी वगैरे असं काय म्हणतात, चाय टी लाटे असं म्हणतात, दॅट दे हॅव इंट्रोड्यूस. मग त्याच्यानं थोडे थोडे कस्टमर्स यायला लागले. तो चायनीज वगैरे कसे की दे विल नॉट चेंज द लँग्वेज, आपण कसं लगेच इंग्लिश इंग्लिश बोलून मोकळे, वेरेस ते लोक असं की नाही आम्ही चायनीज बोलणार, तुम्हाला चायनीज बोलायचं बोल, आम्ही चायनीजच बोलणार, आम्ही आमची भाषा सोडणार नाही. कारण आपण लोक असे, आपण पहिलं कन्वर्ट होतो, पहिली आपण भाषा चेंज करायला रेडी असतो. सो दॅट इज द थिंग. आता महाराष्ट्रात पण आता असं कसं आहे की कोण हिंदीत बोलायला लागलं की आपण लगेच हिंदीत स्विच होतो, म्हणजे ऍक्च्युली दॅट गाय शुड टॉक इन मराठी, पण आपण लगेच सगळे म्हणजे जरी पण मेजॉरिटी मराठी असतील ग्रुपमध्ये आणि एक हिंदी आला तर लगेच सगळे मराठीत लगेच सगळे हिंदीमध्ये बोलायला लागतात, आणि तो हिंदीतच बोलतो. इट शुड बी अदर वे राऊंड, ही शुड स्टार्ट स्पीकिंग मराठी. पण तसं होत नाही, आपण लगेच चेंज व्हायला तयार असतो. तसं चायनीज नव्हते, चायनीज वेर कट्टर, तसं असलं पाहिजे ऍक्च्युली. सो इथे तसं झालं. सो वी कॅनॉट प्रेडिक्ट की हाऊ मच. सो स्टारबक्स आर ऑल्सो स्पेंड मे बी ऍडव्हर्टायझिंग भरपूर कॉस्ट, पण दे कूडंट रिकवर दॅट. तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत किती किती रिकवर होणार आहे, किती सेल होणार आहे. इवन इफ युअर रिसर्च सेज दॅट येस यू विल मेक मनी, बट नॉट नेसेसरी. आता जे स्टॉक मार्केट एक्सपर्ट असतात त्यांचे एवढे रिसर्च असतात, सगळे चुकीचे असतात. तो ग्रेटेस्ट इन्व्हेस्टर आहे इंडियामधला, राकेश जुनजुनवाला. ही हॅज अ नेटवर्थ ऑफ 10,000 or 12,000 crores. ही साईड की आतापर्यंत जर मी इकॉनॉमिस्ट आणि रिसर्च एक्सपर्ट ऐकलं असतं तर आय वुड हॅव नेव्हर मेड माय वेल्थ. आणि मला एकाने सांगितलेलं की जे एक्सपर्ट्स बोलतात ना मार्केटमध्ये, एक्सपर्ट्स बोलतात त्याचे नेहमी अपोजिट होतं. सो मला आठवतं 2007 मध्ये जेव्हा स्टॉक मार्केट पीकला होतं, पीक म्हणजे तेव्हा 21,000 तेव्हाचं पीक, तर तेव्हा सगळे एक्सपर्ट सांगत इट विल गो टू 40,000 40,000 इट विल गो 40,000, तेव्हा क्रॅश. आणि आता सगळे एक्सपर्ट बोलतात की पडणार आहे आणि वर जाते. सो नेहमी ते उलट बोलतात, त्याच्या मागचं लॉजिक माहिती नाही, मे बी त्यांचा रिसर्च चुकतो. So like that. So under Ind AS 38, intangible assets can only be recognized if they are identifiable and have a cost which can be reliably measured. So intangible assets कसं आहे की एकतर तुम्हाला आयडेंटिफाय करता आले पाहिजे, ठीक आहे वी आयडेंटिफाईड की हे ऍडव्हर्टाइजमेंट कॉस्ट आहे, पण कॅन यू मेजर इट, कॅन यू मेजर की त्याचं बेनिफिट किती येणार आहे, की बेनिफिट काय येणार माहिती आहे का तुम्हाला, नाही माहिती आहे. सो दिस क्रायटेरिया व्हेरी डिफिकल्ट टू सॅटिस्फाय फॉर इंटरनली डेव्हलप्ड इंटॅन्जिबल. सो तुम्ही इंटरनली डेव्हलप केलंय तुमचा प्रॉडक्ट वगैरे किंवा काही, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू allocate the cost of this and all that. So for these reasons, Ind AS 38 specifically prohibits recognizing advertising expenditure as an intangible asset. So Ind AS ने clearly prohibit केलंय की तुम्ही रेकग्नाइज करूच नका, कारण इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड त्याचा बेनिफिट काय आहे. तुम्ही कॉस्ट तर केली आहे पण याच्याने बेनिफिट किती येणार आहे नोबडी नोज. ओके, येणार पण नाही कदाचित किंवा येईल. So the issue of how successful the store is likely to be does not affect this prohibition. जरी पण ते म्हणतात की सक्सेसफुल होणार आहे वगैरे, त्याच्याने काही संबंध नाही, कारण इंडियाने स्ट्रेट सांगितलं की नाही, डोंट रेकग्नाइज इट एज अ इंटॅन्जिबल ॲसेट. Therefore, such cost should be recognized as expense because difficult to identify and reliably measure the benefit. However, the cost will be recognized on accrual basis. Accrual म्हणजे हेच की 7 लाख तुम्ही दाखवा या वर्षाचा एक्सपेन्स इन द P&L, त्याच्यातलं 1 लाख तुम्ही प्रीपेड दाखवा आणि 4 लाख जे नेक्स्ट इयर करताय ते तुम्ही नेक्स्ट इयर दाखवा. Therefore,
advertisements paid on or before 31st March, 7 lakhs will be recognized as expense, 1 lakh as prepaid expense, आणि 4 lakh will be for the next year. एवढंच आहे. बेसिकली एवढं लक्षात ठेवायचं, ऍडव्हर्टाइजमेंट म्हटल्या समजायचं की इट इज एक्सपेन्स, इट इज नॉट इंटेंजिबल ऍसेट. कारण हे काइंड ऑफ कसं आहे, दिस इज लाईक अ इंटरनली जनरेटेड ऍसेट. म्हणजे तुम्ही काय अज्युम करताय की मी ऍडव्हर्टाइजमेंट केली की याच्यानंतर मला एवढं बेनिफिट येत राहणार आहे, बरोबर. सो द बेनिफिट तुम्ही काय मेजर नाही करू शकत. सो दॅट इज वाय इट इज नॉट लॉजिकल टू रेकॉर्ड इट एज अ इंटेंजिबल एक्सपेन्स स्ट्रेट अवे. ओके, सो आज आपण इकडे थांबू. ओके, आणि कंटिन्यू टुमॉरो फ्रॉम हिअर. सो इथपर्यंत आपण वाचलंय थर्ड इलस्ट्रेशन. याच्यामध्ये आय हॅव रेड फ्युचर इकॉनॉमिक बेनिफिट्स. त्याच्या आधी आय हॅव रेड द सम कंट्रोल वरचा. त्याच्या आधी आय रेड अबाउट कंट्रोलचा मी डायग्राम वाचला. ओके, त्याच्या आधी आयडेंटिफायबिलिटीचं हे मी वाचलं, त्याच्या वरचा पॅरा. त्याच्यानंतर हे सगळं हा चार्ट आपण वाचत होतो, बेसिकली अबाउट इंटँजिबल ऍसेट्स की काय काय याच्यात येतं. हे चार्ट नाही वाचले तरी चालतील, ही लिस्ट पण तेच सांगते. यू कॅन जस्ट अंडरस्टँड दिस लिस्ट. ही लिस्ट मार्क करून ठेवा. सो मीनिंग ऑफ इंटँजिबल ऍसेट्स मध्ये 6.4.1 इथपर्यंत मार्केटिंग राईट्स एवढं इम्पॉर्टंट, पण हे सगळं तेच आहे बेसिकली. आणि मग आयडेंटिफायबिलिटी मधलं इथपासून. ओके, अपार्ट फ्रॉम दॅट त्याच्यावर डेफिनेशन्स एवढंच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, डेफिनेशन्स आणि मी जे मार्क केलं ते. सो प्लीज हे नोट डाऊन करा, नाहीतर अख्खं टेक्स्ट वाचायला लागेल. ओके, सो वी आर लॉट ऑफ कंटेंट इन दिस बुक. सो जे इम्पॉर्टंट आहे ते आपण फिल्टर करतोय, जे अनइम्पॉर्टंट आहे ते आपण नाही करत आहोत, ते करायची गरजही नाही. ओके, सो विल मीट टुमॉरो अँड कंटिन्यू. ठीक आहे. Yes, thank you. Okay, bye bye.